पापड व्यवसाय सुरू करायचा आहे? चला तर याची सविस्तर माहिती घेऊया. अगदी बरोबर. चला तर मग एका ठोस बिझनेस प्लॅनबद्दल जाणून घेऊया. हा व्यवसाय कमीत कमी जागेत सुरू करता येतो. कसं तेच पाहूया. सुरुवात करण्यासाठी लागतील फक्त 3 गोष्टी: मशिनरी, परवाने आणि कच्चा माल. कामाला व्यावसायिक रूप देण्यासाठी या 4 मशीन्स तर हव्याच. पण मशीन नसतील तर काही हरकत नाही, हाताने बनवूनही सुरुवात करता येते. पण मशिनरी का? कारण त्यामुळे क्वालिटी टिकून राहते आणि एक ब्रँड इमेज तयार होते. आता परवाने FSSI आणि शॉप अँड एस्टॅब्लिशमेंट कायद्यानुसार नोंदणी करावी लागेल. आणि कच्चा माल तो तर अगदी साधा आणि स्थानिक बाजारात सहज उपलब्ध असतो. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खर्च. सुरुवातीला किती गुंतवणूक लागेल? एकूण भांडवली खर्च येतो साधारण 1,14,000 रुपये. हा झाला एकदाचा खर्च. पण दर महिन्याचा खर्च किती असेल? तर व्यवसाय चालवण्यासाठी दरमहा साधारण 43,000 रुपये लागतील. जर पूर्ण क्षमतेने उत्पादन झालं तर मासिक महसूल 52,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पण सुरुवातीला 50% उत्पादन लक्ष ठेवणं हे जास्त व्यवहारी ठरेल. म्हणजे सुरुवातीला थोडा तोटा होईल, पण 6 महिन्यात नफा मिळू शकतो. व्यवसाय वाढवण्यासाठी कोका म्हणजेच ग्राहक मिळवण्याचा खर्च समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे एक नवीन ग्राहक मिळवण्यासाठी साधारण 40 रुपये खर्च येऊ शकतो. मग ग्राहक मिळवायचे कसे? त्यासाठी या काही सोप्या मार्केटिंग युक्त्या आहेत. यशस्वी होण्यासाठी काही धोके टाळावे लागतील आणि काही गोष्टींवर लक्ष ठेवावं लागेल. आणि जर पैशांची गरज असेल तर हे काही निधी मिळवण्याचे पर्याय आहेत. ही एक बोनस आयडिया. पापड बोलेगा नावाची व्हॉट्सअप स्पर्धा घेऊ शकता. शेवटी एक विचार, अशी एक छोटी स्पर्धा ग्राहकांना ब्रँडचा प्रचारक बनवू शकते का?